बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। सध्या आषाढीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र भक्ती रंगात न्हाऊन निघालाय। काहीच दिवसात संपूर्ण पंढरपूर वारकरी मंडळींच्या विठ्ठल नामात आषाढी एकादशीला दुमदुमून निघेल। दरवर्षी अनेक साधू संत आणि वारकरी त्या विठुरायाच्या दर्शनाची आज मनी धरून पायी मैलोन मैलाचा प्रवास करतात। हा फक्त प्रवास नसून ही मनाच्या शुद्धीकरणाची एक आध्यात्मिक यात्रा आहे। वारकरी संप्रदायात विठ्ठलाला मायबाप मानण्याची परंपरा आहे। विठुरायाला माऊली देखील म्हटलं जातं। माऊली म्हणजे आई। त्या सावळ्या विठुरायाला आई समान मानलं गेलंय। एक खास बाब सांगायची म्हणजे भगवान शंकर विठुरायाचे पहिले वारकरी मानले जातात। शिव भगवान विठ्ठलाचे मोठे भक्त होते। वारकऱ्यांसोबत त्यांनी देखील संपूर्ण कुटुंबासहित विठ्ठलाचं दर्शन घेतलं। शिव भगवानांचा भागवतात वैष्णव असा देखील उल्लेख आहे। भगवान शंकराची ही भक्ती पाहून विठ्ठल आनंदित झाले आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मस्तकावर शिवाला स्थान दिलं। विठुरायाला सगुण स्वरूपात विठ्ठल तर निर्गुण स्वरूपात पांडुरंग म्हटलं जातं। पांडू म्हणजे पांढरा, गौरवर्ण या अर्थाने विठोबाचं निर्गुण स्वरूप म्हणजे शिव असं देखील म्हटलं जातं। भगवान शंकरांचा रंग कापुरासारखा आहे असं अनेक स्तोत्रात म्हटलं आहे। म्हणूनच पांडुरंग हे महादेव आणि विठ्ठल दोन्ही आहेत असं देखील ऐकिवात आहे। या पंढरीनाथाविषयी अनेक दंतकथा आहेत, त्यामुळे प्रत्येक भागात विविध आख्यायिका मानण्याची परंपरा आहे। परंतु यातून हेच दिसून येतं की हरिहर एकच आहेत, कारण त्यांचा एकमेकांच्या हृदयात वास आहे। आज आम्ही तुम्हाला भगवान शंकर आणि विठ्ठलाचं नातं नेमकं काय याविषयी सांगितलं। ते तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। अशीच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या प्रहार न्यूज लाईन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।